पूर्ण राज्यभर आज इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत. आज कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. नागपूर मुंबई जर आपण म्हटलं 15 तास 18 तास 20 तास लागायचे. आज मी स्वतः ड्राईव्ह केले त्याच्यावर आणि एकदा देवेंद्रजींनी आम्ही दोघं बसलो होतो. स्टेरिंग ते गाडी चालवत होते, मी बसलो होतो. मी एकदा गाडी चालवत होतो आणि त्यामुळे काय तो रस्ता झाला. आता सकाळी जर शेतकरी तिकडून निघाला आज तिसऱ्या दिवशी पोचायचं इकडे आपला माल शेतीमाल घेऊन. आता सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी पोचणार. 7 तासामध्ये कुणी आपले खाजगी वाहन घेऊन येऊ शकतो. जास्तीत जास्त हळू आलं तर 8 तास. 18 तास कुठे आणि 8 तास कुठे. ती कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. वेळ, इंधन, पोल्युशन सगळं वाचतंय. आणि पर्यावरण पूरक हे सगळे प्रकल्प आम्ही केले. नागपूर मुंबईमध्ये जसा फील आला पाहिजे, म्हणजे जिथे जे आपले तिथलं जंगल आहे त्या जंगलमध्ये अंडरपास केले, ओव्हरपास जिथे ओव्हरपास केले. जे प्राणी पूर्वी तिकडे त्यांचं वावर असायचा त्यांना तसा फील आम्ही दिला. एवढं आम्ही लक्षात घेऊन काम केलं. अटल सेतू तर फ्लेमिंगो जातील, पळून जातील म्हणून म्हणाले. आम्ही तिथे नवीन टेक्नॉलॉजी वापरली. रिव्हर सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आम्ही. त्यावेळेस काम करत असताना बिलकुल त्या फ्लेमिंगो गेले नाहीत. उलट आता पर्यावरणवादी म्हणतात की फ्लेमिंगो वाढले. त्यामुळे विकास करत असताना आम्ही पर्यावरणाचा देखील समतोल राखून विकास केला. पर्यावरण पूरक विकास.